बळीराजा सुखी तर देश सुखी असे घोषवाक्य आणि भाषणे अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी कशी वागणूक दिली जाते याचे संतापजनक उदाहरण खालापूर पंचायत समितीत आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात पाहायला मिळाल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे. रायगड जिल्हा परिषदेतर्फे 24 जून रोजी खालापूर पंचायत समिती येथे तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी सकाळी 10 वाजल्यापासून कुटुंबियांसह उपस्थित होते. मात्र प्रमुख पाहुण्यांच्या उशिरामुळे कार्यक्रम तब्बल 4 तास विलंबाने सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृहात प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान नुकतीच पावसाची सुरुवात झाल्याने शेतीची महत्त्वाची कामे बाजूला ठेवून शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. मात्र त्यांच्या वेळेचे कोणतेही महत्त्व प्रशासनाने राखले नसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याहून गंभीर बाब म्हणजे या 4 तासांच्या प्रतीक्षेदरम्यान उपस्थित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांसाठी पंचायत समिती प्रशासनाकडून साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. कार्यक्रमाच्या विलंबाबाबत दिलगिरी व्यक्त करणे किंवा उपस्थितांची विचारपूस करण्याचाही प्रयत्न झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अखेर कार्यक्रम सुरू झाल्यानंतर एका संतप्त शेतकऱ्याने व्यासपीठावरून प्रशासन आणि उशिरा आलेल्या प्रमुख पाहुण्यांना थेट जाब विचारत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांच्या भाषणानंतर काही काळ सभागृहात शांतता पसरली. जो भाग आहे तो कृषी भाग आणि त्या कृषी भागाचे आपले सभापती म्हणून वैकुंठ शेठ पाटील तसेच ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष यांचं सहकार्य नक्कीच आपल्या कृषीसाठी शेतकऱ्यांचं त्यांना राहणार आहे. आणि मी हा सर्व मंचावरती असणार आहे. माझे तालुक्याचे सभापती, माझे उपसभापती तसेच जे सदस्य जिल्ह्याचे पंचायत समितीचे सदस्य जमलेले माझे सर्व शेतकरी बांधव, मला अध्यक्षांना ही पहिली विनंती द्यायची आहे. इव्हन ग्रामसभा बघा, मी पाहिलं की आपण टाइम दिला होता 12चा, पण कुणी सुरुवातीला विनंती अशी मी मागत होतो की कोणतरी अशी बोलेल की ह्या टायमाचं भान आपण ठेवलं पाहिजे. जरी ठीक आहे तुम्ही तुमच्या हे सांगितलं की बाबा हे असं टाइम झालं, 12चा टाइम दिला होता, 2ला सभा सुरू झाली, 2 तास या शेतकऱ्यांचे कसे गेल्या ह्याचं कोणीही भान ठेवलं नाही. परंतु मी विनंतीपूर्वक बोलतो, कुठलीही सभा करत असताना आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील की ज्याच्यावरती आपली धुरा आहे, जे तालुक्याचे सभापती असतील, ह्या तालुक्याच्या जनतेची धुरा त्यांच्याकडे आहे, त्यांनी आपले हे नक्कीच मागलं पाहिजे. त्यांनी प्रशासकीय अधिकारी जरी असतील तर त्याला सूचना दिल्या पाहिजेत. जो टाइम दिला असेल त्या टायमाला 5 ते 10 मिनिटं 15 मिनिटं लेट झालं चालतं, परंतु 2-2 अडीच तास जर सभा लेट होत असतील आणि त्याची या शेतकऱ्यांची कोणालाही जाण नसेल, हे मला फार भरून आल्यासारखं झालं. ही चुकीची भान आहे. जेवणाचा टाइम शेतकरी या कार्यक्रमाला येण्यासाठी 12 वाजता यायचं आहे म्हणून त्यांनी 11ला 10ला घर सोडलेलं आहे, परंतु इथे चहाची पाण्याची सोय सुद्धा केली नाही. हा मला किळीपणा वाटतोय. ही चुकीचा हा जो हे आहे ते माझ्या मनात आलं बोलावं असं वाटलं. पुढे आपण या कार्यक्रमाचे नियोजन मला टाइम म्हणून. कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा रोष स्पष्ट दिसत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका न मांडता अथवा शेतकऱ्यांची समजूत न काढता तेथून निघून गेल्याचा आरोप उपस्थितांनी केला. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या बळीराजालाच तासनतास उपाशी तहानलेले बसवून ठेवणे ही केवळ प्रशासनाची निष्काळजीपणा नसून शेतकरी वर्गाचा अपमान असल्याची भावना तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आता स्पष्ट आहे. कृषी मेळावे केवळ औपचारिकता आणि दिखाव्यासाठी आयोजित केले जातात की खरोखरच शेतकऱ्यांच्या हितासाठी? या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.